लातूर शहरात ढगफुटी झाली आहे। दुपारी 2 वाजल्यापासून जोरदार पाऊस पडतोय। शहरातील अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलंय, तर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात तळ्याचं स्वरूप आलंय। लातूर शहर आणि परिसरात दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला जोरदार पाऊस झाला। अक्षरशः ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसराला तळ्याचं स्वरूप आलंय। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, तसंच रस्ते जलमय झाल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करून पाण्यातून वाट काढावी लागली, तर नागरिकांचीही मोठी तारंबळ उडाली। याचाच आढावा घेतला आमचे लातूरचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। लातूर शहरात गेल्या 1 तासापासून ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली। आपण पाहू शकता की हे महानगरपालिकेच्या समोरचं जे आहे ते रस्ता आहे, लोकनेते विलासराव देशमुख पार्क या ठिकाणचा हा रस्ता आहे। आपण जर पाहिलं तर 1 तासापासून झालेल्या पावसामुळे अनेक भागामध्ये लातूर शहरात तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। आपण दृश्यामध्ये पाहताय की लोकांचे जे गाड्या आहेत ते सुद्धा बंद पडलेले आहेत। अनेक ठिकाणच्या नाल्या ज्या आहेत महानगरपालिकेने पावसाळ्याच्या अगोदर काम न केल्यामुळे त्याचं जे रस्त्यावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे वाहन चालक आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। लातूर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात तर पाण्यामुळे तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। आपल्यासोबत लातूरकर आहेत, आपण त्यांना विचारूया काय सांगाल एकंदरीमध्ये 1 तासाचा ढगफुटीचा दृश्य पाऊस झालाय। आपण पाहिलं तर लातूर शहर महानगरपालिकेने जी पावसाळीपूर्व काम करायला पाहिजे होते ती अजिबात पावसाळीपूर्व लातूरकरांना पावसाळीपूर्व कामाचं स्वरूप दिसलेलं नाही, आणि याला सर्वस्वी जबाबदार हे लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त असणार आहेत। आणि आपण जर तुम्ही जर हे दाखवतायत तर हा परिसर हा महापालिकेच्या समोर आहे, म्हणजेच लातूर शहर महानगरपालिकेच्या नाकावर, म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक हे माननीय आयुक्त किती निष्क्रिय दर्जाचे काम करतायत हे संबंध लातूरकरातून त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटतील एवढं मला वाटतं। ढगफुटीचा दृश्य पाऊस झालाय, लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती पाहत असाल तर काय, कारण 2 दिवसापूर्वीच आम्ही लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं असता, तर ते अद्यापही त्या ब्रिज म्हणजे रोडसाठी जे पाईप टाकायचे छोटे पाईप आहेत ते पूर्णपणे पूर्णपणे पाण्यामुळे ब्लॉकेज झाले आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। याच्यावर कोणी पंचनामे करत नाहीत, काही नाहीये। हे लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आमचं लातूरकरांच्या वतीनं निवेदन असणार आहे की त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करावी, की केवळ मी सांगतो म्हणून नाही, प्रत्यक्षात आम्ही पाहावा आणि त्यानुसार त्यांनी काही म्हणजे लोकांची समस्या जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत लातूरकरांचा म्हणजे ही होणार नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर या पावसामुळे जे नाल्याचं काम आहे ते कंप्लीट करायला पाहिजे होतं, पण महानगरपालिकेनं ते केले नसल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। ढगफुटी सदृश्य लातूर शहरामध्ये पाऊस झाल्यामुळे लोकांची एकंदरीत तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।